नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून शिक्षकांच्या सर्व समस्या दूर करणार, नामदार भरतशेठ गोगावले। अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण गुणगौरव सोहळा संपन्न। अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ शाखा रायगड यांच्या वतीने शिक्षक संघ वर्धापन दिनाचे औचित्य साधून 8 फेब्रुवारी रोजी शिक्षकांचा गुणगौरव सोहळा नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे संपन्न झाला। यावेळी शिक्षकांच्या सर्व समस्या शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून सोडवणार असल्याची ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय दादासाहेब दोंदे, स्वर्गीय अरुणभाई दोंदे व स्वर्गीय सुलभाताई दोंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर माणगाव येथील अखिल महिला भगिनींनी आपल्या सुमधुर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत अखिल परिवारातर्फे पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले। कोकण विभाग प्रमुख श्री प्रमोद पाटील, विजय जगताप, कार्याध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। राज्य प्रतिनिधी सौ रंजना केणी मॅडम यांनी अखिल संघटना व दोंदे कुटुंबीय यांच्या कार्याविषयी विस्तृत अशी माहिती दिली व अखिल शिक्षक परिवार शिक्षकांच्या मागे कशा पद्धतीने ठाम उभा आहे याचा इतिहास सर्व शिक्षकांसमोर मांडला। त्यानंतर नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते अखिल राज्य नवनियुक्त पदाधिकारी, राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, अखिल जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या शाळांचा सत्कार व नवनियुक्त पतपेढी संचालक व चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। मंत्री महोदय यांनी आपल्या मनोगतात सर्व आदर्श पुरस्कार प्राप्त शाळा, शिक्षक, नवनियुक्त संघटना पदाधिकारी व नूतन संचालक यांचे अभिनंदन केले व शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्यासोबत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्वरित बैठक आयोजित करून त्यांचे प्रश्न मार्गी लावू, तसेच आपण सर्व शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असे सांगितले। शिक्षकांनी ग्रामीण भागातील मुलांना प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करावे असे आवर्जून सांगितले। शेवटी त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांची मनोगते व्यक्त केली। शेवटी अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष सोपान चांदे यांनी दादासाहेब दोंदे यांच्या कार्याविषयी ओळख करून दिली व सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या सुंदर व यशस्वी नियोजनासाठी अखिल माणगाव परिवाराला धन्यवाद दिले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अखिल माणगाव परिवाराने विशेष मेहनत घेतली। कार्यक्रम उपस्थिती सौ ज्योती कुडूनकर, राज्य संघटक किशोर मोहिते, संयुक्त चिटणीस नवनियुक्त केंद्रप्रमुख शंकर शिंदे, नीलांबरी घोलप, संजय पालांडे, श्री उभारे, दिवेकर मॅडम, विनोद जोशी, आदिनाथ पाटील, शेखर बोरकर, परशुराम मोरे, सीताराम जाधव, सुवर्ण लोहकले, साधना करकरे, रवी पाटील, महेंद्र शिर्के, उज्ज्वला कनोजे, सुमित्रा खेडेकर, दत्ताराम शिर्के, दीपक कुडूनकर, राजेंद्र धोत्रे, नंदकुमार थवई, प्रतिभा मोरे, प्रशांत गुरव, प्रवीण पाटील, मोरेश्वर कांबळे, परशुराम मोरे, शंकर गायकवाड, मनोहर भोसले, सतीश शिकारे, राजेंद्र नाजरे, प्रवीण निकम, अशोक शेळवणे, राजश्री सावंत, शांताराम राहिलकर, हेमंत गावण, उमेश म्हात्रे, सुहास चांदूरकर, सतीश ढेपे, सचिन जाधव, सुषमा शिंदे, प्रकाश खडस, सचिन जाधव, दत्तात्रय कदम, सुनील जंगम, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष संदीप भोसले, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवीण काटकर, शिवगण आभार सोपान चांदे तर सूत्रसंचालन हेमंत बारटक्के यांनी केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। येताना अपघात झाला का गाडीचा आणि त्या हॉस्पिटलला त्यांची व्यवस्था करावी लागली, आम्हाला ॲम्ब्युलन्स द्यावी लागल्या आणि म्हणून येण्याचा थोडा उशीर झाला। परंतु चांगलं काम करून येत होतो, दुसऱ्या कुठल्या कामाला नव्हतो गेलो आम्ही। तर मंडळी आतापर्यंत जे कामं केली ते आम्ही चांगलीच केली, पुढे चांगली करू। कुठल्या शिक्षकाला एकाला जर कुठली अडचण असेल तुमच्या आमदारांची तर विचारा की आम्हाला त्रास आहे, आम्हाला अडचण आहे किंवा खुन्नसनी कुठं बदली चुकीच्या ठिकाणी पाठवायचं, हे आतापर्यंत गेल्या 15 वर्षात आम्ही केलं नाही, तर 16 वर्ष लागलंय। म्हणजे आता हा कार्यक्रम हा संपन्न होतोय। या कार्यक्रमाला आता या अध्यक्ष चांदे सर आहेत का?
त्यानंतर आपले प्रमोद पाटील उपाध्यक्ष आहेत, त्यानंतर ज्योतिताई कुर्डुनकर आहेत, कृष्णा चिकणे आहेत, आमचे सुरवीर सर आहेत आणि आता व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर बरीचशी मंडळी माझ्या तर जवळची जास्त आहेत, इतर किती राजकर्त्यांच्या जवळ असतं माहिती नाही, कारण यावेळेला जो काय लीड आम्हाला मिळाला त्यामध्ये शिक्षकांचा पण तेवढा श्रेयाचा वाटा आहे. तुमचं पहिलं अभिनंदन करतो, आभार मानतो. आता काही मंडळींनी मदत केली, काही नाही केली, पण दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला, कारण आम्ही त्याचं हे करण्यावर काही लोकांनी थोडी समजून घेणं पण गरजेचं असतं. पण चालतं, हाताची बोटं काही सारखे नसतात, त्याच्या अनुषंगाने ते राजकारण आहे. सगळेच जर एका ग्रुपचे झाले तर मग विरोध कोण करणार, आणि विरोध नाही केला तर मग काम कोण करणार, हा प्रश्न आहे. पण असो, आजचाही तुमची जी सेवा आणि तुम्ही जे करत असलेलं काम काम चांगलं आहे, सगळं आहे. राजकारणामध्ये जास्त तुम्ही येऊ नका असे आम्ही नेहमी सांगत असतो, पण राजकारणात येणार नाही ते शिक्षक असते. राजकारण पण लागतात ना, कारण तुमच्या हे कामं करायची पण कशी करणार, मग त्यासाठी काही लोक आमच्या पण जवळ लागतात. आता तुम्ही हा शिक्षण सेवक हा जो काय भाग आहे तो कमी करायला सांगितलं, डायरेक्ट सेवक काय शिक्षक हा, कारण ती मला वाटतं 3 वर्षाची मुदत होती नाही का पहिले, आणि 16,000 रुपये मानधन होतं. मानधन कमी होते तुम्हाला नाही का, तर असं द्या. परंतु तुम्हाला आता डायरेक्ट थेट सेवेमध्ये घ्यावं ही तुमची मागणी आहे. तर एक मीटिंग आम्ही दादा भुसे आणि त्यांच्या समेत तुमची जी काही टीम आहे, तुम्ही जे काही प्रमुख लोक आहेत आणि तुमचे शिक्षक आमदार लोक आहेत, तर अशा या सगळ्या मंडळींची आपण एक मी जॉईंट मीटिंग लावतो. त्या मीटिंगमध्ये तुम्हाला जे काय बोलायचं, जे काय चर्चा करायची आहे तुम्ही करा, आमचा तुम्हाला सहकार्याने सपोर्ट राहील. मंडळींना आम्ही शिक्षण सेवक म्हणून आपल्या हे आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. कधी कधी अडचण होते आम्हाला पण, कारण एकदम 2-3 अर्ज येतात आमच्याकडं आणि मग नेमकं एकालाच द्यायचा असतो आणि मग एखादा नंबर परत आणि कोणतरी टपकतो, तर असं काय अडचणी होतात. पण आपण समजून घेऊया. म्हणजे मला जे काय आता खातं मिळालंय, मी 3 वेळेला आमदार झालो होतो आणि 4थ्या वेळेला उभा आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की 4थ्या वेळेला आमदार महाडमध्ये कधी झाला नव्हता, महाड विधानसभेत, कारण 3 वेळेला प्रभाकर मोरे झाले होते, 3 वेळेला नानासाहेब पुरोहित झाले होते. तेव्हा विरोधकांना फार उत्साह होता, पण त्यांना जनतेने दाखवून दिलं की बरेचसे काम करणारा कार्यकर्ता आहे. आमदार ही बाजूला भाव आहे, आम्ही जनतेत वावरणारे लोक आहे आणि जास्तीत जास्त गरिबांची सेवा करणार. आम्हाला शेठ बोलतात, पण पैशाचं शेठ नाही, हातामध्ये तोडायला जेव्हा जाऊ नका करू, कारण आमच्याकडं गरिबांचा शेठ म्हणून आम्ही प्रचलित आहोत. कारण आम्ही पण त्या शून्यातून इथपर्यंत आलेलो. शिक्षण तर काय फार जास्त झालं नाही, कमी शिकलो, पण अभ्यास जास्त केला जनतेचा, गरिबीचा, लोकांची सेवा कशी करायची, लोकांच्या अडीअडचणीला. आमची खासियत आहे, घरी आलेला कोणी माणूस विन्मुख होऊन जाता कामा नये, भले काही का असेना. 100 लोक आहेत, 100 लोकांची ॲट अ टाइम काम होतातच असाचा भाग नाही आहे, पण त्याला सामोरं जाणं, त्याची विचारपूस करणं, त्याचा शिक्षण अधिकाऱ्याला फोन करणं, शिवला फोन करणं, प्रांताला, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर, कुठेही महाराष्ट्रातल्या कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही कधी फोन लावतो. त्याचं कारण त्या लोकांना समाधान वाटतं की आम्ही आलो, आमचा फोन लावला, भले काही का असेना. पुढं काही वेळेला काम होतं, काही वेळेला होत नाही. आणि आम्ही जनतेची सेवा करत असताना लोकांना वाटलं की आता कसं काय होणार, 4 वेळेची टर्म आहे, पण 4थ्या वेळेला पण आम्हाला चौकार मारायचा होता. एका क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये खेळत असताना बॉल पुढे गेला, मी धावून मारत होतो, पाय घसरत पडलो. त्यांना वाटलं आता काय हे पडले, आता काय होणार नाही आहे. पण परत त्या जोमाने उठून डायरेक्ट सिक्सर मारला. पहिला आता चौकार मारलाय, सिक्सरला टाईम आहे. म्हणजे तुम्ही जर काम केलं, तुम्हाला अडचण काय, मी एकच सांगितलं, जोपर्यंत माणसाची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत त्या माणसाला कधीही अडचण येऊ शकत नाही आहे. आणि त्याचं उदाहरण काय, पिंपळवाडी गावात एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा कांबोरेगडच्या पायथ्याशी राहतो. तिथून 15 किलोमीटरचं अंतर, महाड शहरापासून 25
25 किलोमीटरचं अंतर एवढ्या दुर्गम भागामध्ये राहत असताना त्या गावाने आम्हाला पहिला सरपंच केलं गेलो, नंतर अपक्ष पंचायत समितीचा सदस्य केलं मला, नंतर जिल्हा परिषद 2 वेळा सदस्य, 2 वेळा मी सभापती झालो, नंतर 2 वेळा आरक्षण पडलं महिलांचं. आमची सौभाग्य होती पण ते मी चालू होतो कारण आणि त्यानंतर सतत 4 वेळेला आमदार होण्याचा मान मला झाला आणि नुसता आमदार नाही तर नामदार होण्याचा पण मान. त्यामुळे तुमच्या लोकांचे आहे म्हणजे तसा मी नामदार मागच्या 2.5 वर्षामध्ये झालो होतो, कारण माझा नंबर होता, मला दिलं पण होतं. परंतु असं म्हटलं गेलं जर आपले नेते मंडळी जर समोर अडचणी सापडले दिसत आहेत तर आपल्यासारख्या मावळ्यांनी जर मदत नाही करायची तर कोणी करू. कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी समर्थ रामदास स्वामी आणि तानाजी मालुसरेंच्या पुण्यभूमीतला एक मावळा.